हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. हिवाळा चालू झाला आहे आणि व्यायाम करायला मन अजिबात होत नाही, कारण एक प्रकारची सुस्ती निर्माण झाली आपल्या शरीरामध्ये. आता व्यायाम न करता सुद्धा आपलं वजन कमी करता येतं का? तर नक्कीच करता येतं. मात्र शरीराची हालचाल असणं खूप महत्त्वाचे आहे. ती हालचाल कशी करायची, ज्यामुळे आपलं वजन आहे ते पूर्णपणे कमी होऊ शकतं आणि आपण फिट राहू शकतो, खासकर हिवाळ्यामध्ये. कारण तुम्हाला माहीतच असेल, वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक प्रयत्न करतात, जेणेकरून आपला लठ्ठपणा आहे तो कमी होऊ दे. तर आज आपण एकाच जागेवरती बसून अशी शरीराची हालचाल ठेवणार आहोत, ज्यामुळे आपलं वजन आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे. तर असं मांडीपाय घालून एका जागेवरती बसायचं, भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आणि एकदा उजवा हात आहे तो असं वर करायचा, एकदा डावा हात आहे तो वर करायचा. खासकर थंडीमध्ये ना आपलं शरीर आहे ते खूप आखडून बसलेलं असतं, ज्यामुळे आपल्याला व्यायाम करायला मन होत नाही, बाहेर वॉकिंग करायचं मन होत नाही आणि ज्यामुळे आपलं वजन आहे ते खूप वाढत राहतं. मात्र एकाच जागेवरती बसून अशी हालचाल जरी केला ना, तरी देखील आपलं वजन कमी होतं आणि बघू शकता किती सहज आपण करू शकतो. एकदा उजवा हात वर करत आहे, एकदा डावा हात वर करत आहे. यामुळे काय होतं, पोटावरती ताण पडत आहे, तिथं साठलेली चरबी कमी होते, हाताला लटकणारी चरबी कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची हालचाल व्हायले आणि हालचाल व्हायले म्हणूनच आपलं वजन आहे ते पूर्णपणे कमी होतं. नाहीतर एकाच जागेवरती जर बसून राहिला तर वजन मात्र खूप वाढत राहतं. तर टी व्ही बघतसुद्धा आपण सहज अशी हालचाल करू शकतो आणि आपलं वजन आहे ते कमी करू शकतो. आता दुसरी हालचाल, त्यासाठी आपल्याला दोन्ही हात सरळ लांब करायचा. उजवा हात आहे तो डाव्या हाताला टच करायचा, डावा हात आहे तो उजव्या हाताला टच करायचा. तर या हालचालीचा फायदा म्हणजे एक तर हाताला लटकणारी चरबी तर कमीच होते, पूर्ण शरीर शेपमध्ये येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडीमध्ये ना खासकर हृदयविकार असतात, ते आजार असतात, ते खूप त्रास करतात. तर ते त्रास नको असेल तर ही हालचाल खूप महत्त्वाची आहे, कारण पूर्ण शरीराचा शेप आणण्यासाठी, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी, साठलेली चरबी पूर्णपणे वितळायसाठी ही हालचाल महत्त्वाची आहे. प्रत्येक हालचाली 2-3 मिनटं गरजेची आहे, कारण सोपे असल्यामुळे आपण सहज करू शकतो टी व्ही बघतसुद्धा. तर ही हालचाल तुम्हाला रोज न चुकता केली पाहिजे. त्यासोबत थंडीमध्ये खासकर खाण्यापिण्याचं रुटीन आहे ते एकदम व्यवस्थित असू दे. गरमागरम जेवण असू दे, भरपूर पाणी प्यायचं आहे, कारण थंडीमध्ये पाणी प्यायला अजिबात जात नाही. पण आपण मात्र आठवणीनं पाणी पिलं पाहिजे. खासकर थंडीमध्ये जास्त झोप येते, मात्र आपल्याला 8 तासच झोपायचं आहे. तुम्ही जर जास्त झोपला तरी देखील आपलं वजन वाढू शकतं. तर ही काळजी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. आता करत आहे पुढची हालचाल आणि ही हालचाल देखील एकाच जागेवरती बसून मांड्यापाय घालूनच आहे. तर दोन्ही हात असं जोडायचं, एकदा उजवीकडं वळायचं एकदम सावकाश आणि त्यानंतर डावीकडं असं वळायचं. तर यामुळे काय होतं माहिती आहे का, एक तर पोटावरती खूप सारा प्रेशर पडतो, त्यामुळे तिथं साठली तर चरबी कमी होते. खासकर कमरेवरती इतका पीळ तयार होत आहे ना, तिथं साठलेली तर चरबी कमीच होते. साईड फॅट असतं खासकर कमरेचं आणि पोटाचं, ते देखील कमी होतं. हालचाल खूप महत्त्वाची आहे, खासकर आपल्या शरीरासाठी. कारण थंडीमध्ये जे शरीर आपल्याला आखडून बसलेलं आहे, सुस्ती आलेलं आहे, ते दूर करण्यासाठी, आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी, दिवसभरामध्ये एनर्जी हवी असेल, तर हालचाल खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर व्यायाम करायला मन होत नाही, तर थोडी हालचाल तरी नक्की ठेवू शकता. कारण आपण काय करतो, मोबाईलला थोडा जास्तच टाईम देतो आणि आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. तोच टाईम जर तुम्ही शरीराला दिला, तर शरीर आहे ते उद्या अजून आपल्याला साथ देतं. तर ते आपल्या हातात आहे, जास्त टाईम कुठं द्यायचा आणि कुठं नाही. आता करत आहे पुढची हालचाल. त्यासाठी दोन्ही हात असं समोर घ्यायचं. उजवा हात स्ट्रेट राहू दे, डावा हात मागं जाऊन असं फरशीला ठेवायचं. असं दोन्ही हातांची हालचाल सेम राहू दे. तर या हालचालीचा फायदा म्हणजे एकतर हातांना लटकणारी चरबी तर कमीच होते. पाठदुखी ज्यांची कुणाची आहे, ती देखील दुखणं कमी होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमरेवरती आणि पोटावरती साठलेली चरबी देखील कमी होते. त्यामुळे आपलं वजन आहे ते आरामशीर कमी होतं. प्रत्येक हालचाली 2 मिनटं, 3 मिनटं करू शकता किंवा तुम्ही मोजून जरी केला तरी तुम्ही 50-50चे 2 टप्पे असं करू शकता. करायला सोपी अशी हालचाल आहे, कारण आपलं वजन कमी करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीनं. तर रोज अशी हालचाल ठेवणं खूप गरजेचं आहे. आता करत आहे पुढची हालचाल. त्यासाठी दोन्ही हात असं समोर घेऊन मी पाठीमागच्या भिंतीला टच करत आहे, बघू शकता. एकदा उजवीकडं वळत आहे आणि एकदा डावीकडं वळत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोटावरती, कमरेवरती हातांची छान हालचाल व्हायला, ज्यामुळे तिथंसाठी तर चरबी कमीच होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या थंडीमध्ये आपलं शरीर आहे ते तल्लीन राहतं. अजिबात आळस येत नाही, दिवसभर एकदम फ्रेश राहतो. त्यासोबत आपल्या शरीरामधलं दुखणंही गायब होतं. आजार आहेत खासकर मानसिक आणि शारीरिक, ते देखील दूर होतात. प्रत्येक हालचाली खूप महत्त्वाची आहे आणि 2 ते 3 मिनटं नक्की करू शकता. आता करूया पुढची हालचाल. त्यासाठी एक हात आहे तो असं फरशीला टच करायचं. दुसरा हात आहे ना, तो असं आपल्या कानाच्या बाजूने घेऊन जायचं आणि असं उजवीकडे वळायचं.
तर या हालचालीमुळे काय होतं, खासकर पोटावरची आणि कमरेवरची जी लटकणारी चरबी असते ती देखील कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन आहे ते प्रसन्न राहतं. आपण जर डोक्यामध्ये भरपूर विचार करत राहिलो आणि वरून कितीही खाल्ला आणि व्यायाम केला तरी ते लागू होत नाही. त्यासाठी मन प्रसन्न ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला रोज व्यायाम, वॉकिंग किंवा ह्या दोन्ही गोष्टी जरी जमल्या नाही तरी रोज अशी हालचाल ठेवणं तरी खूप गरजेचं आहे. कारण आपल्या शरीरासाठी ते खूप म्हणजे खूप चांगलं आहे. तर प्रत्येक हालचाल ही खूप महत्त्वाची आहे. तुमच्या शरीरासाठी काय तर करायचं असेल तर थोडा टाईम देणं खूप गरजेचं आहे. रोज थोडा सुरुवातीला 5 मिनटं द्यायचं, त्याच्यानंतर थोडं-थोडं वाढवत जायचं. मग 10-15 जास्त करून 10 ते 15 मिनटं जरी रोज तुम्ही हालचाल केला तरी देखील खूप असर पडतो. आणि खरंच सांगते, इतकी हालचाल आपल्या शरीरासाठी भरपूर आहे. तर ही हालचाल आपल्याला उजवीकडून 1 मिनटं आणि डावीकडून 1 मिनटं असं रोज केला तरी भरपूर आहे. खासकर आपलं सॅड फॅट असतं ते देखील कमी होतं. त्यानंतर करायचं आहे पुढची हालचाल. त्यासाठी दोन्ही हात असं स्ट्रेट ठेवायचं. एकदा उजव्या हाताला टच करायचं, एकदा डाव्या हाताला टच करायचं. पूर्ण हात स्ट्रेट राहू दे. म्हणजे आपल्या हातांचे जे शोल्डर आहेत ते मजबूत होतात. खासकर हातावरची जी लटकणारी चरबी आहे ना, ती थोडी देखील राहणार नाही. रोज अशी हालचाल ठेवलात तर तुम्हाला काय करायचं आणि काय नाही हे आपल्या हातात आहे. रोज व्यायाम करायला जमत नाही तर एवढी हालचाल करणं गरजेचं आहे. यामुळे आपलं वजन आणि साठलेली चरबी देखील पूर्णपणे कमी होते आणि एकदम सोप्या पद्धतीनं. असं नाही की आपल्याला बाहेर जायचं आहे, थंडीमध्ये व्यायाम करायचा आहे, वॉकिंग करायचं आहे, सायकलिंग करायचं असं काहीच नाही. एका जागेवरती बसून देखील आपलं वजन कमी करू शकतो. फक्त मनाची तयारी ठेवा. आता करत आहे पुढची हालचाल. त्यासाठी दोन्ही हात आहेत असं आपल्या मांडीवर ठेवायचं आणि आपलं मस्तक आहे ते असं फरशीला टच करायचं. जसं की पूर्णपणे वाकायचं आहे आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं. तर या हालचालीमुळे काय होतं, एक तर पोटावरची चरबी, कमरेवरची चरबी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हिप्सवरती खूप असर पडतो. तर एकाच जागेवरती बसून आपलं वजन कमी करू शकतो. तर खरंच सांगते करायला काहीच हरकत नाही. कारण एवढ्या सोप्या पद्धतीनं जर आपलं वजन कमी होणार आहे तर करायला खरंच सांगते प्रत्येकानं करावं असं मला वाटतं. कारण वजनवाढीची समस्या जरी कॉमन असली तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढू नये. त्यासाठी ही इतकी हालचाल ठेवा ज्यामुळे आपलं वजन आहे ते पूर्णपणे कमी होऊ शकतं. कारण जास्त वजन वाढल्यामुळे जर धोका निर्माण होत असेल तर कमी करून तो धोका कमी करायचा आहे आणि आपल्याला निश्चिंतपणे जगायचं आहे. तर प्रत्येक हालचाल ही खूप महत्त्वाची आहे. आता करत आहे पुढची हालचाल. त्यासाठी दोन्ही हात असं जॉईंट करायचं आणि एकदा उजवा हात आहे तो वर करायचा आणि एकदा डावा हात आहे तो असं वर करायचं. आपलं पूर्ण शरीरामध्ये जिथं पण साठलेली चरबी आणि वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर ही हालचाल खूप महत्त्वाची आहे आणि आपल्या पूर्ण शरीराला शेप देण्यासाठी, पूर्ण शरीर एकच मापचं होण्यासाठी ही महत्त्वाची हालचाल आहे. कारण आपलं पूर्ण शरीर शेपमध्ये आणण्यासाठी, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी बेस्ट अशी हालचाल आहे. तर प्रत्येक हालचाली 1-1, 2-2 मिनिटाची असू दे किंवा तुम्हाला मोजून करायचं असेल तर तुम्ही 100चे 2 टप्पे किंवा 50चे 2 टप्पे असं करू शकता. आता करत आहे सगळ्यात शेवटची हालचाल. त्यासाठी दोन्ही हातांची अशी गाठ मारायचं, पूर्णपणे वर करायचं आणि पूर्णपणे खाली करायचं. ह्यामुळे काय होतं, आपल्या पूर्ण शरीरामध्ये जिथं पण साठलेली चरबी आहे ती कमी होते. यामुळे आपलं वजनही कमी होतं. पूर्ण शरीर आहे ते स्लिम आणि फिट राहतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कुठंही लटकणारं फॅट दिसणार नाही. रोज तुम्ही अशी हालचाल ठेवला तर तुम्हाला माहीतच असेल ह्या हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर व्यायाम करायला जमत नसेल तर ह्या हालचाली नक्की ठेवा. ज्यामुळे आपलं वजन आहे ते पूर्णपणे कमी होऊ शकतं. कारण वजन कमी करायचं म्हटलं की याच्यावर शॉर्टकट उपाय म्हणून काहीच नाही. व्यायाम आहे किंवा हालचाल आहे किंवा वॉकिंग किंवा सायकलिंग. पण तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता. तुमचं जर वजन जास्त असेल किंवा तुम्हाला व्यायाम करायला कंटाळा येत असेल किंवा वॉकिंगला जायला कंटाळा येत असेल तर ही हालचाल तुम्हाला रोज ठेवणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचं वजन आहे ते पूर्णपणे कमी होऊ शकतं. चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.